नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मी कापसे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजपर्यंत आपण इयत्ता 6वीचे बरेच काही या अगोदरच्या पाठामध्ये भरपूर माहिती बघितली आहे. या पाठाची काही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. यामध्ये आपण इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या विषयी माहिती बघत आहोत. या अगोदर आपण पूर्णांक संख्या किंवा नैसर्गिक संख्या काय असतात, धन ऋण संख्या काय असतात याविषयी माहिती पाहिलेली आहे. शिवाय संख्या रेषेविषयी आपण बरीचशी माहिती यामध्ये बघितलेली आहे. आज आपण बघणार आहोत की पूर्णांक संख्यांची जी बेरीज असते ही बेरीज कशा प्रकारे करायची किंवा यामधले जे गणितीय क्रिया आहेत या कशा करायच्या आहेत. याप्रमाणे आपण संख्या रेषेवर आपले पूर्णांक संख्या या दाखवू शकतो. पूर्णांक संख्या म्हणजेच आपण त्याला इंटिजर असेही म्हणतो. आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की संख्या रेषा म्हणजे ज्याला आपण नंबर लाईन म्हणतो ही उजवीकडे काय करते तर वाढत चालते आणि इकडे डावीकडे काय होते तर कमी होत जाते. म्हणजे संख्येची अंकाची जी किंमत आहे ही कमी होत चालते. आता बघा, आता आपल्याला याच्यावर वैदिक राशीच्या जर आपल्याला काही क्रिया करायच्या, गणितीय क्रिया करायच्या, उदाहरणार्थ बेरीज, वजाबाकी, त्यानंतर गुणाकार किंवा भागाकार, अशा प्रकारच्या क्रिया जर करायच्या असतील तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि याच्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल, काय माहिती असायला हवी, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला बघूया आपण की आपल्याला याची काय करायची, पूर्णांक संख्यांची बेरीज काय असते किंवा कशी करायची याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये ऍडिशन ऑफ इंटिजर्स बघा, यामध्ये पण एक कृती दिलेली. एक ससा काय करतोय तर काही घरं सोडून, त्याचे काही घरं सोडून, यालाच आपण गणितीय भाषेत एकक असं म्हणतो. हे जे एकक म्हणजे या दरम्यानची जी जागा आहे याला एकक म्हणतात. अशा प्रकारचं काय करते तर उडी मारत आहे. म्हणजेच बघा, यानंतर 1 2 3 4 5 म्हणजे याचे जर उत्तर काढायचा प्रयत्न करायचा तर बघा, सुरुवातीला ससा कोणत्या संख्येवर होता तर अधिक 1 या संख्येवर होता. त्याने एककाची उडी उजवीकडे मारली. आता तो किती तर 1 2 3 4 आणि 5 किती तर 5 म्हणजे 1 2 3 4 अशा 5 एकूण 5 एककावर उडी मारली. तर तो आता कोणत्या संख्येवर पोहोचलेला आहे तर 6. म्हणजे 1 अधिक आणि हे अधिकचे 5 म्हणजे या दोघांची जर बेरीज केली 5 अधिक 1 तर त्याचं उत्तर किती येते 6. म्हणजेच काय, 1 अधिक 5 त्यालाच आपण धन 1 आणि धन 5 म्हणून या दोघांची बेरीज केली तर उत्तर आपल्याकडे किती येईल अधिकचे 6. त्याचबरोबर पहा, अजून एक त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, अजून एक कृती केली की हा ससा आता इथे काय केलंय ऋण संख्या घेतल्या. बघा, -2 होऊन काय करतोय +3 वर उडी मारतोय. म्हणजे -2 या संख्येवर अगोदर होता आणि त्यानं किती एककाची उडी मारली तर 1 2 3 1 2 3 4 5 पुन्हा 5 एककाची उडी मारली. तर आता तो कोणत्या संख्येवर पोहोचलेला आहे अधिकची 3 म्हणजे -2 अधिक 5 बरोबर 3. आता पहा, याच्यावरून आपल्याला असं कळतंय की कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे चालणे. आपण आपल्याला आपल्या संख्या रेषेवर अशाच प्रकारचं काय करू शकतो तर उड्या मारू शकतो. बघा कशा प्रकारे, तर त्याच्यासाठी बघा, आपली ही झाली संख्या रेषा आणि या संख्या रेषेवर आपल्याला कोणत्याही संख्येत समजा -3 आणि इथे घेतो मी, इथे -3 घेतलं, इथं 5 घेऊयात. काय घेतलंय 5. समजा काय असला, आपल्याला जर सशाला काय करायचंय इथून उडी मारायला सांगायची, बरोबर, या जागेवरून या पॉइंटवरून काय करायची आपल्याला उडी मारायची. तर इथून पहिला हा भाग येईल, म्हणजे इथून ही 1 ही 2 ही 3
हे 4, 5, 6, 7 आणि शेवटी 8. म्हणजे एकूण किती घरं चालला तो? तर एकूण घरं चालायला येतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बरोबर? म्हणजे 8 घरं चालायला सुरुवातीची किती होती त्याची? तर 3 वजा 3 इथे त्याचं स्थान होतं या संख्येवर आणि तो 8 घरं चालल्यानंतर 5 या स्थानावर गेला. म्हणजे याची जर बेरीज केली, बरोबर, याची बेरीज केली तर आपल्याकडे उत्तर हे 5 यायला हवं. अशा प्रकारे आपल्याला काय करता येते की ऋण आणि धनसंख्यांची बेरीज करता येते. म्हणजे सहसा हा काय करतोय तर या 5 नंबरच्या अंकाच्या स्थानावर काय करतोय उडी घेतोय किंवा झेप घेतोय. म्हणजेच त्याने एकूण किती घर उजवीकडे चालला तर तो एकूण 8 घर उजवीकडे चालला. म्हणजेच 8 वजा 3 बरोबर 5. आता वास्तविक पाहता संख्या रेषेवर अशा प्रकारे आपल्याला काढता येते की 8 घर चालल्यानंतर किती हे झालं, किती घर, म्हणजेच वजा 3 मध्ये जेव्हा आपण अधिकचे 8 मिसळतो तेव्हा येणारं उत्तर आपल्याला 5 मिळतं. बरोबर? यावर आपण अजून एक उदाहरण पाहूया. सहसा वजा 6 या संख्येवर होता आणि नंतर 2 वर पोहोचला. म्हणजे वजा 6 ते 2 इथपर्यंत तो उडी मारली सशाने. बरोबर? मग आता याच्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्याला पुन्हा काय करावं लागतील तर त्यानं किती एकक पुढे गेला तर ते पाहावं लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इथे 8. पुन्हा 8 एकक. म्हणजे वजा 6 अधिक 8. 8 एकक गेल्यानंतर उत्तर किती मिळाले? 2 ही संख्या मिळाली. म्हणजे वजा 6 अधिक याच्यात जर अधिकचे 8 मिसळले आपण तर 2 हे उत्तर येते. आता लक्षात घ्या, इथे तुम्ही प्लस लिहिलं किंवा नाही लिहिलं याचा काही फारसा फरक पडणार नाही, कारण फक्त ज्या ऋण संख्या आहेत यांनाच आपण चिन्ह दाखवितो. हे वजाबाकीचं जे चिन्ह आहे ऋण चिन्ह आहे, वजा 7, वजा 6, हे फक्त ऋण संख्यांनाच दाखवण्याची पद्धत आहे आपल्याकडे. धनसंख्यांना नाही दाखवले तरी चालतं किंवा दाखवाच असा काही नियम आपल्याकडे नाही. मग बघा, आता हे झालं जेव्हा ससा काय करतो तर डावीकडून उजवीकडे उडी मारतो. परंतु हे जर उलट केलं तर, म्हणजे उजवीकडून जर डावीकडे उडी मारली तर काय होईल ते पण बघूया. पहा आता काय करू आपण, उलट करूया. म्हणजे ससा अगोदर +5 या स्थानी होता आणि तो -4 या स्थानावर आला. पहा, +5 या स्थानावरून -4 या स्थानावर त्याने काय घेतली, उडी मारली. मग आता तो किती एकक डावीकडे गेला ते पाहावं लागेल आपल्याला. तर किती एकक, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे 9 एकक काय केला तो डावीकडे गेला. म्हणजे +5 वजा अधिक, म्हणजे याची बेरीज करा, वजा किती घर गेला, हा डावीकडे चालला म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, त्याला वजाबाकी केली तरी चालेल आपले. बरोबर? म्हणजेच इथं डावीकडे चालला म्हणजे काय व्हायला तर ते ऋण संख्या येईल. थोडक्यात आपण काय घेऊया, किती अंक गेला बघूया. तर हे 9 अंक गेला. किती घर गेला, हा 9 घर गेला. म्हणजे काय म्हणता तुम्हाला की +5 वजा 9, तर याचं उत्तर काय येईल आपल्याकडे, -4 येईल. बघा, याला असं लिहिलं तरी चालते किंवा +5 यामध्ये आपण बेरीज करायला -9 ची, किंवा डावीकडे चालू म्हणून आपण असे लिहू शकतो 5 वजा 9 एकक बरोबर -4. दोन्ही प्रकारे लिहिलं तरी उत्तर हे -4च येईल. म्हणजे यावरून आपल्याला असं कळालं की जेव्हा ससा उजवीकडून डावीकडे जातो
सरळ डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा कोणती संख्या येते, आणि जेव्हा उजवीकडून डावीकडे जातो तेव्हा काय संख्या येते. मुख्यतः यामध्ये एक लॉजिक असं चालत असतं की संख्या बघा, आता यामध्ये कोणतीही संख्या घ्या तुम्ही, आपण एक उदाहरण घेऊया. तिथे बघा, -4 आणि +5, आपल्याला यांची काय करायची, बेरीज. या दोन्ही अंकाची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे -4 अधिक 5. मग यात काय करावं लागते, चिन्ह बघावं लागतात. चिन्ह काय येतं, कारण आपण इथे काय करत आहोत, बेरीज करत आहोत. चिन्ह इथं भिन्न आहे, दोन्ही अंकाचे जे चिन्ह आहेत हे भिन्न आहेत, बरोबर. आणि मधात काय, बेरीज आहे आणि चिन्ह भिन्न आहे म्हटल्यावर याची जरी इथं तुम्हाला बेरीज करायची असली तरी वजाबाकी. आता सरळ सरळ जो मोठा अंक आहे त्याच्यातून छोटा अंक वजा करा. 5 मधून 4 गेले म्हणजे काय उरतात, 5 मधून जर 4 गेले तर आपल्याकडे उत्तर काय येते, तर हे उत्तर येते आपल्याकडे +1. आता हे कसं आलं ते पाहू. म्हणजे सुरुवातीला तो किती कुठं होता, सशाच्या बाबतीत जर पाहिलं तर -4 वर होता. नंतर तो 5 घरं कुणीकडे गेला तर अधिक आहे म्हणजे उजवीकडे गेला. 1 2 3 4 आणि 5, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं +1. आता या उलट करू, आपण काय करू, इथं वजा करू, बरोबर. आता वजा म्हणजे काय चालला, तर तो उजवीकडे नाही तर तो चालला आता डाव्या साईडला, डावी साईडकडे चला बघूया. म्हणजे सुरुवातीला कुठे येतो, आता आहे तो -4 वर. -4 म्हणजे इथे आहे आणि डावीकडे किती घरं चालत, 5. म्हणजे ही संख्या रेषा आपल्याला अजून वाढवावं लागेल इकडे, -8 आणि -9. ओके, तर हा काय चालला, किती घरं चालला, 5 घरं कुणीकडे, वजा म्हणजे डावीकडे. तर 1 2 3 4 आणि 5, उत्तर काय आलं, -9. म्हणजे आपल्याला याला काय लिहावं लागतं, याला सोडवताना की -4 -5 बरोबर -9. या दोन काही म्हणजे दोन्ही जर निगेटिव्ह नंबर असतील तर दोन्ही ऋण संख्या असेल तर त्याची बेरीज काय ते -9 येते, हे आपण इथे पाहिलं. आता हे झालं बेरजेच्या बाबतीत किंवा वजाबाकीच्या बाबतीत. म्हणजे तुमचा जो ससा आहे हा जर उजवीकडे जात असेल म्हणजे तुम्हाला काय करायचं, सशाच्या बाबतीत झालं. पण समजा जर आपल्याला ऋण संख्येकडून धनसंख्येकडे मोजत जायचं लागत असेल म्हणजे तिथं बेरीज होत आहे, आणि धनसंख्येकडून ऋण संख्येकडे जावं लागत आहे म्हणजे तिथं काय होत आहे, वजाबाकी होत आहे. म्हणजे बेरीज आणि वजाबाकीचे आपण दोन्ही इथं उदाहरणं बघितलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करता येईल. यावरून आपल्या लक्षात काय आलं की जर दोन संख्यांचे चिन्ह हे सारखे असतील, बरोबर, दोन संख्यांचे चिन्ह हे जर सारखे असतील आणि त्यांची जर बेरीज असेल, त्यांच्या चिन्हाचा विचार न करता सरळ या अंकाची काय करायची, बेरीज, आणि जे चिन्ह सारखे ते चिन्ह देऊन टाकायचे. समजा इथे जर -2 आहे अधिक -3 अशी जर असेल तर इथे काय, 2 अधिक 3 म्हणजे 5, आणि हे वजा चिन्ह जसेच्या तसे. आलं लक्षात. किंवा जर इथे वजाबाकीचं चिन्ह असलं तर काय करायचं, म्हणजे हे झाले चिन्ह सारखे असतील तेव्हा, आणि चिन्ह जर वेगवेगळे आले तर ते चिन्ह जेव्हा सारखे असतील तेव्हा झाले हे उत्तर येतील, आणि चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतील, समजा इथं -2 घेतलं मी अधिक 3, तर यामध्ये काय करायचं, अंकाची किंमत पाहिजे. हा अंक किती, 3, हा काय 2. मग 2 मधून 3 जातो का, तर नाही. 3 मधून 2 तर 100% जातो. म्हणजे 3 मधून 2 गेल्यानंतर उत्तर काय ते आपल्याकडे 1. पण याच्यात अंक कोणता मोठा आहे आपल्याला कळते, संख्याची किंमत लहान मोठी असू शकते पण अंक तर 3 हा मोठा आहे. मग 3 कडे कोणतं चिन्ह आहे, धन. मग याचं उत्तर -1 असं उत्तर आहे, किंवा 1 लिहिलं तरी चालेल. आता खालच्या उदाहरणात जर बघायचं झालं, आता यावेळेस काय करू, आपण चिन्ह चेंज करू. इथं अधिकचे 2 लिहिले मी, त्यानंतर अधिक कंसामध्ये -3. आता चिन्हाची आलटापलटी, जसं वर काय होतं -2 अधिक 3, तसं इथं काय केलं मी आता +2 आणि
हे आहेत आपले वजाचे 3. मग आता इथं पण काय आहे, 3 मधून 2 गेले, किती उरला 1. परंतु अंक कोणता मोठा आहे 3, आणि याचं चिन्ह कोणते वजा, म्हणजे इथं काय द्यायचं आपल्याला वजा. अशा प्रकारे आपण ऋण आणि धन पूर्णांकाची बेरीज वजाबाकी करू शकतो. आता बघा यामध्ये अजून काही उदाहरणं दिले तर पहा, इथं काय येतं चिन्ह सारखे, तर इथं पण चिन्ह सारखं, हे बेरजेच्या बाबतीत. इथं हे वजा आलं, इथं वजा आलं, जरी या 5 आणि 3 8 उत्तर येत असले तरी चिन्ह मात्र वजाचं लागत आहे. त्यानंतर इथं चिन्ह वजा 8 आहे, इथं वजाचं चिन्ह आहे आणि इथं अधिकचं चिन्ह आहे 2 सोबत. तर चिन्ह काय झालं इथं भिन्न, म्हणजे इथं अंक कोणता मोठा आहे 8, म्हणून 8 मधून 2 गेल्यानंतर उत्तर 6 येते. परंतु इथं काय यायलंय, चिन्ह कोणतं यायलं, हे 8 सोबतचं यायलं. तसंच इथं जर पाहिलं तर 8 मधून 3 गेले तर अधिक यायलं. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह आपण केव्हा घेतो, जेव्हा चिन्ह भिन्न असतील, बेरीज करता वेळेस. काय करता वेळेस, बेरीज करता वेळेस. आता यावर आधारित काही आपल्याला प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपण द्या. त्या अगोदर आपण पहा, महत्वाचं इथं आपल्याला एक नोट दिलेला आहे की समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्येची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह द्यावे. तेच आपण इथं करत आहे. बघा इथं काय करते, चिन्ह समान असले की सरळ बेरीज करायची आणि जे चिन्ह आहे ते द्यायचं. इथं पण चिन्ह समान आहे तर वजा वजा, तर इथं 5 आणि 3 8 आणि या वजाचं चिन्ह इथं देऊन टाकलं, वजा 8 झालं. त्यानंतर इकडे जर पाहिलं आपण, इथं काय आहे चिन्ह भिन्न. पहा, भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांकाची संख्यांची बेरीज चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी, येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे, असा नियम. म्हणजे वजा 8 आणि 2, म्हणजे 8 आणि 2 मध्ये मोठे कोणते, 8 आणि 2 ची तुलना केली तर 8 मोठे येतात, म्हणून 8 सोबत कोणते चिन्ह आहे तर वजाचं. याची काय करायची, सरळ सरळ वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून काय करायचं, लहान संख्या वजा करायची, कारण चिन्ह काय भिन्न आहेत. 8 मधून 2 गेले 6 उरले आणि हे वजाचं चिन्ह दिले. त्यानंतर इथे पण आपण 8 आणि 3 ची जर तुलना केली आपण, 8 मोठे येतं, 8चं चिन्ह कोणतं अधिकचं, म्हणून अधिकचं चिन्ह, आणि 8 मधून 3 गेले म्हणजे 5 उरले. अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवता येते. यानंतर बघा की आपल्याला इथं सराव संच 5 दिलाय, यामध्ये आपल्याला उत्तर सोडवायची. आता इथं 8 अधिक 6, सर्वांना माहिती आहे 8 अधिक 6 किती होतात, तर हे 14 होतात. इथं चिन्ह सारखं येतं म्हणून आपण सरळ बेरीज केली. त्यानंतर इथं जर पाहिलं तर इथं चिन्हात काय झालं, इथं चिन्हात काय झालाय तर बदल झालाय. पहा 9 म्हणजे 9चं अधिक काहीच नाही, म्हणजे अधिकचं चिन्ह. मग इथं काय करायचं, सरळ सरळ वजा बघा, 9 मधून 3 गेले 6 उरले, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय तर अधिक, म्हणून इथं अधिक 6 लिहिलं किंवा 6 लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर 5 आणि इथं कंसामध्ये वजा, चिन्ह भिन्न, परंतु यावेळेस 6 ही मोठी संख्या आहे, 6तून 5 गेले म्हणजे 1 उरला, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येईल इथं वजा. नंतर इथे जर पाहिलं तर 7 हे दोन्ही संख्येचे चिन्ह भिन्न आहेत, इथं अधिक आणि इथं वजा 7. मोठी संख्या 7 आहे, 7 मधून 2 गेले म्हणजे उत्तर हे 5 यायला हवं, परंतु इथं काय दिलेले, वजा दिलेले, म्हणून इथं वजा. का वजा, कारण 7 ही 2 पेक्षा मोठी संख्या. मोठ्या संख्येचं चिन्ह आपण वापरतो जेव्हा भिन्न संख्या असतील तेव्हा. आता इथे काय, 0 हा वजा 8 पेक्षा संख्या रेषेवर जर उजवीकडे असला तरी काय, 8 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे, म्हणून इथं पण 8 लिहिले, आणि 8च्या सोबत येणारे चिन्ह कोणते, वजा, म्हणून इथं वजा 8 हे उत्तर आलं. त्याच्यानंतर इथं पहा वजा 5 आणि वजा 2. आपल्याला माहिती आहे वजा, इथे चिन्ह जर सारखे असले तर काय करायचं, सरळ सरळ आपल्याला या दोन अंकांची बेरीज करायची, 5 आणि 2 7, आणि हे वजाचं चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजे वजा 7 हे तुम्हाला उत्तर भेटलं. आता इथं तक्ता तुम्हाला पूर्ण करायला सांगितला किंवा सारणी पूर्ण करायला सांगितली. पहा इथं अधिकचं चिन्ह दिले, म्हणजे बेरीज करत आहे आपण. वजा 2 हे अधिक, वजा 2 अधिक 8 बरोबर काय आलं, 6 आले. याचं उत्तर आपल्याला काढ. तसंच आपल्याला 6 अधिक 8, 6 अधिक 8 तर किती येते उत्तर, 6 अधिक 8 आपल्याकडे किती येते, 14 उत्तर येते.
0 अधिक 8, 0 अधिक 8 असं जर केलं तर याचं उत्तर काय 8. मग आता इथं काय दिले -4 आणि अधिक 8, तर याचं उत्तर काय 8 मधून 4 गेले 4 अधिक ही मोठी संख्या आहे म्हणून इथं लिहायची गरज नाही. तसंच -2 त्याच्यानंतर अधिक 4 जर केलं तर याचं काही 4 मधून 2 गेले म्हणजे इथे उत्तर येईल तुमचं अधिकचे 2. तसं 6 हे घेतले 6 अधिक 4 तर याचं उत्तर किती येते 10. ते 10 इथं लिहायचे. त्याच्यानंतर 0 अधिक 4, 0 अधिक 4 तर याचं उत्तर काही 4, ते आपण इथं लिहूया. -4 अधिक -4 पहा -4 अधिक 4 चिन्ह भिन्न 4 मधून 4 गेले 0. शून्याला आपल्याला माहिती आहे कोणतीच हे द्यायचं काम नाही, चिन्ह द्यायचं काम नाही. यानंतरचं -2 आणि अधिक -3, -2 अधिक -3 चिन्ह सारखे येतं 3 अधिक 2 5 आणि चिन्ह देऊन टाकायचं तर इथे येईल -5. 6 अधिक -3, 6 अधिक कंसामध्ये -3 काय येईल उत्तर याचं तर 6 ही मोठी संख्या आहे, 3 ही लहान संख्या आहे आणि इथं चिन्ह भिन्न येतं म्हणजे याची वजाबाकी होईल. 6 मधून 3 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 3 लिहिलं तरी चालेल, अधिकचे 3 च्या ऐवजी 3 लिहिलं तरी चालेल. 0 -3, 0 अधिक कंसामध्ये -3 तर याचं उत्तर काय येईल -3, कारण 3 हा मोठा अंक आहे आणि याचं चिन्ह काय -3. संख्या मोठी नाही, संख्ये आणि अंकामध्ये फरक आहे. त्यानंतर -4 आणि -3, -4 अधिक -3 चिन्ह सारखे तर याच्या म्हणजे सरळ बेरीज होईल 4 अधिक 3 तर 7 आणि हे वजाचं चिन्ह म्हणजे काय आलं आपल्याकडे उत्तर -7 हे उत्तर आलं. त्यानंतर -2 आणि -5 आता इथे पाहू आपण -2 आणि -5 आता असं लिहिता येईल का नाही, तर मधात 2 घ्यायला तर आपल्याला -2 अधिक -5 चिन्ह सारखे 2 आणि 5 किती झाले तर 7 आणि हे वजाचं तुम्हाला चिन्ह द्यावं लागेल म्हणजे इथं पण काय आलं तुमचं -7 आलं. त्यानंतरचा जो आहे त्यानंतरचा बघा इथे सोडूयात आपण 6 अधिक -5, 6 अधिक -5 याच्या 6 मोठी तर म्हणजे इथं काय उत्तर येईल 1 येईल. 0 अधिक -5 म्हणजे याचं -5 उत्तर येईल. -4 अधिक -5 म्हणजे हे दोघांचे जर चिन्ह पाहिले काय वजा, इथे पण वजा आणि इथे पण वजा, 4 आणि 5 किती होतात तर 9 आणि या दोघांचं चिन्ह काय वजा म्हणून -9. अशा प्रकारे आपण हा सराव संच पूर्ण केलेला आहे. यानंतर पहा पूर्णांक संख्याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. आता याच्यात सोपी पद्धत आहे. आपच्याहून काय कळते तुम्हाला की संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा 1 ने मोठी असते, बरोबर. म्हणजे आपल्याला संख्या रेषा पाहिल्यानंतर ताबडतोब लक्षात येते की संख्या ही उजवीकडे वाढत जाणार, डावीकडे कमी होत जाणार. याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल पहा. आता इथे लहान मोठेपणा किंवा बरोबर का आपल्याला इथे चिन्ह द्यायचे तर -4 आणि 5 याची जर तुलना केली तर -4 हे 5च्या कुणीकडे येतात डावीकडे येतात म्हणजे -4 हे 5 पेक्षा लहान आहे. त्यानंतर इथं 8 हे -10 पेक्षा लहान आहेत का मोठे, इथं वजा चिन्ह आहे. आपल्या जे जनरल संख्या असतात त्याच्यात आपण तुम्ही जर 8 आणि 10 ची तुलना जर केली तर 8 हे लहान येणार, बरोबर. पण 8 आणि -10 ची तुलना केली तर 8 मोठे येतात, लक्षात घ्या. या चिन्हामुळे खूप मोठा फरक पडतो कारण आपण इथं ऋण आणि धनसंख्याचा विचार करतो इथे, म्हणजे 8 हे काय असतील -10 पेक्षा मोठे असतील, कारण -10 हे संख्या रेषेवर जर पाहिले तर 8च्या कुणीकडे येतात डाव्या साईडला येतात बघा, अशा प्रकारे येतात. इकडे काय येतील तुमचे हे इथे येतील तुमचे अधिकचे 8 आणि जवळपास इकडे -8 आणि -9 -10 जवळपास इथे संख्या येईल म्हणजे एकदम डावीकडे अपोजिट.
यानंतरचा तिसरा प्रश्न, अधिक 9 आणि अधिक 9 हे दोन्ही काय असणार तर सारखेच. -6 हे शून्यापेक्षा काय येतील लहान येतील. 7 हे 4 पेक्षा मोठे येतील कारण दोन्ही धनसंख्या आहेत. 3 हे शून्यापेक्षा मोठे येतील, 3 ही धनसंख्या आहे. -7 आणि 7 आता हे एकमेकाच्या विरुद्ध संख्या येतात, परंतु -7 ही 7 पेक्षा लहान आहे. -12 ही अधिक 5 पेक्षा लहान आहे. -2 ही -8 पेक्षा मोठी आहे, कारण आपण इथे जर संख्या रेषेचा इथे विचार केला तर इथे -2 इथे भेटलेत आपल्याला आणि -8 इथे भेटले, म्हणजे -8च्या डावीकडे काय तर -8 येतं, म्हणून -8 हे काय येतं -2 पेक्षा लहान आहे. त्यानंतर 10वा प्रश्न, -1 आणि -2 चा जर केला तर याच्यात -1 ही संख्या -2 पेक्षा मोठी. त्याच्यानंतर 6 जर पाहिले तर 6 आणि -3 ची जर तुलना केली तुम्ही तर 6 हे -3 पेक्षा मोठे येतील आणि -14 दोन्ही संख्या सारख्या येतील. आता हा जो नंतरचा भाग बघायचा आहे की आपल्याला पूर्णांक संख्यांची काय बघायची वजाबाकी, त्याला आपण सबस्ट्रॅक्शन ऑफ द इंटिजर्स असेही म्हणतो. आता यामध्ये काय करायचंय, जसं आपण बेरजेमध्ये केलं होतं तसं वजाबाकीमध्ये, परंतु इथं काय होतं तर जे नंतरचे संख्येचे जे चिन्ह येतं ते बदलतं. आता ते कसे बदलतात तर ते बघा. इथं तुम्हाला उदाहरण दिले तर -9 -4 हे वजा जे आहे हे वजाचं अधिक होऊन जाते, बरोबर. पुन्हा मग आपण या रूपात येतो आणि 9 मधून 4 जातात, 9तून 4 गेली 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथं -5 हे उत्तर आलं. इथे जर बघितलं तुम्ही तर -4 आणि इथे -9 हे वजा काय होतील इथं अधिक झाले तर, आणि 9 मधून 4 गेले तर 5 उरतात, मोठी संख्येचं जे चिन्ह पाहिलं तर अधिक आहे म्हणून अधिकचे 5 आले. तर त्यानंतरचं जो उदाहरण दिलेलं आहे, अधिकचे 9 वजा अधिकचे 4. आता इथं अधिक वजा हे नेहमी वजा येते, लक्षात घ्या. इथं -9 अधिक कंसामध्ये -4 घेतले तर हे वजा आणि हे अधिक याची काय होते वजाच होते, म्हणजे 9 आणि 4 मधून गेले तर 5, कारण मोठ्या संख्येचं जर चिन्ह पाहिलं, कारण चिन्ह इथं काय झाले तर भिन्न, म्हणून अधिकचे 5 हे उत्तर आलं. त्यानंतर अधिकचे 9 आणि -4 हे वजा काय होतात तर इथे अधिक होतात आणि चिन्ह सारखे झाले म्हणून यांची बेरीज 9 4 13 हे उत्तर आलं आपल्याकडे. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येईल की एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. जसं -8 आणि 6 यामध्ये काय केलंय तर सरळ 6 ची विरुद्ध संख्या काय ते तर +6 ही या संख्येत मिसळली म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं, आणि याचं उत्तर काय ते तर आपल्याकडे अधिकचे 14, म्हणजे 8 वजा कंसामध्ये -6 याचं उत्तर आपल्याकडे अधिकचे 14. जसं आपण अगोदरचं केलं होतं त्याचप्रमाणे आपण इथलचाही हा जो स्तंभ आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता इथे अगोदरच्या याच्यात इथं अधिक दिलं होतं आणि इथे काय दिलं आता वजा दिलं. अगोदरच्या सर्व संख्यामध्ये इथं अधिक दिलं तर 3 अधिक 6 सॉरी 3 वजा 6 तर 6 मधून 3 गेले -3, बरोबर. त्यानंतर इथं काय करता येईल आपल्याला, इथे 8 वजा 6 8 वजा जर 6 केलं तर याचं उत्तर येईल अधिकचे 2 -3 वजा 6. आता चिन्ह सारखे झाले, -3 वजा 6 जे 6 याची बेरीज होते, चिन्ह सारखे म्हणजे बेरीज आणि -9 उत्तर. त्यानंतर इथं -2 वजा 6 म्हणजे काय -8 हे उत्तर. आता 3 वजा 9 जर केला आपण तर 3 वजा 9 हे उत्तर येते आपल्याकडे -6. 8 वजा 9 उत्तर येईल -1. -3 वजा 9 म्हणजे 9 नंतर 10 11 12 म्हणजे काय -12 हे उत्तर येईल. -3 वजा 9 उत्तर 12 आला आपल्याकडे. -2 वजा 9 9 नंतर पुढचे 2 घर म्हणजे काय आले -11. तसंच इथे 4 घेतले पाहत -2 हे -2 वजा 4 म्हणजे हे अधिक होईल -2 अधिक 4 म्हणजे उत्तर येईल तुमचं 2. इथं 2 लिहा. त्याच्यानंतर 8 वजा 4 8 वजा 4 वजा अधिकचे 4 आणि या म्हणजे उत्तर येईल तुमचं 12.
त्याच्यानंतर -3 आणि -4, -3 वजा कंसामध्ये -4, उत्तर काय होईल? वजा अधिक होईल म्हणजे -3 अधिक 4 म्हणजे उत्तर यायला तुमचं इथं 1. आलं लक्षात? आणि -2 -4, -2 तर याचं उत्तर येईल -2 अधिक 4 बरोबर 2. अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवता येतील. तसंच इथं -5 दिले, 0 दिले, +7, -8 आणि -3 अशा प्रकारे तुम्ही सर्व सराव संच इथे सोडवू शकता. इथं शून्याचा काहीच फरक पडणार नाही. जशी ही संख्या येईल, कारण शून्य कोणत्याही संख्येतून सोडवला तरी, कारण शून्य धन नाही आणि ऋण नाही, त्यामुळे याचा काही फरक पडणार नाही. या शून्याच्या जागी या कॉलम मध्ये 3, 8, -3 आणि -2 अशी उत्तर येते. बाकीची तुम्ही क्रिया करून सोडवा. हा तुमच्यासाठी मी होमवर्क सोडतो. दिलेली क्रिया कळाली असतील. याच्यावरची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी उद्भवणार नाही. यानंतरचा जो चॅप्टर आहे अपूर्णांकावरील क्रिया, आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये बघूया. आजचा व्हिडिओ लेक्चर जे आपण केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण कळवा. त्यानंतरचा व्हिडिओ आपण जो अपूर्णांकावरील क्रिया आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.